यश आणि प्रसिद्धीचा कारक असलेल्या सूर्यग्रहाचे गोचर चंद्राच्या कर्क राशीमध्ये 16 जुलै 2025ला सायंकाळी 5:17 होणार आहे. सूर्याचा कर्क राशीमध्ये प्रवेश करणे 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊया त्या 4 राशी कोणत्या आहेत, ज्यांना सूर्याच्या गोचरापासून धनप्राप्ती, नोकरीमध्ये यश इत्यादी संधी प्राप्त होऊ शकतात. तर पहिली रास आहे मेष राशी. सूर्याचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या लोकांना शुभ फळ प्राप्त होऊ शकते. या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण दिसून येतील. नोकरी आणि व्यवसायात हे लोक खूप प्रगती करतील. या लोकांचे प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. या लोकांसाठी नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ असेल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता येतील. उच्च शिक्षणासाठी मार्ग मोकळे होतील. घरी कोणीतरी मोठ्या व्यक्तीचे आगमन होईल. त्यानंतर दुसरी रास आहे कन्या रास. सूर्याचे गोचर कन्या राशीच्या लोकांना यश मिळवून देईल. या लोकांच्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. यांना नोकरी आणि व्यवसायात मोठा लाभ मिळू शकतो. यांची चांगली प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. भौतिक सुखसंपत्ती वाढेल आणि घरात सर्वांचे आरोग्य चांगले राहील. कन्या राशीला अतिशय उत्तम काळ आहे. आर्थिक लाभ होतील. मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. त्यानंतर तिसरी रास आहे मकर राशी. सूर्याचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारे ठरू शकतात. या लोकांना अपत्याकडून गोड बातमी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण दिसून येईल. नोकरी आणि व्यवसायात यशाचे मार्ग उघडतील. या लोकांचे सर्वत्र कौतुक होईल. यांच्या कामाची प्रशंसा होईल. अचानक अडकलेले धन प्राप्त होऊ शकते. घरात मांगलिक कार्य होऊ शकतात. जोडीदाराविषयी प्रेम वाढेल. नातेसंबंध आणखी दृढ होतील. व्यवसायात नवीन मार्ग सापडतील. सरकारी कामात यश मिळेल. त्यानंतर चौथी रास आहे कुंभ राशी. सूर्याचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. जमीन आणि वाहन खरेदी करू शकतात. करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. पितृसंपत्ती प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. भाऊ बहिणींमध्ये असलेले आर्थिक वाद संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय मिळेल. सहकार्यांमध्ये यश मिळेल आणि नोकरीत बढती मिळेल.